हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंभकावर्जन हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय, आदिशक्ति मुक्ताबाई की, जगत गुरु संत तुकाराम महाराज की, शांति ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, श्रीमद्भागवत महापुराण की, न बोलने वाले की जय। सद्गुरु जेंदू जी महाराज की जय, सब संतन की जय। हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणानाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति, पंचैतां स्म स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तये। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि, विद्यारम्भ करिष्यामि सिद्धि भवतु मे सदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदि, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भुवम्। लोकेशं त्वं जगच्चक्षु सत्कर्म तव भाषितम्, करोमि तच्च निर्विघ्नं पूर्णमस्तु त्वदर्थात्। या कुन्दिन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपदानन्दं मीशमालम्बिवल्लभम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमस्ते भगवान् व्यासो सर्वशास्त्रार्थकोविदो, ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत।
नमस्तुभ्यं भगवते ज्ञानविज्ञानशालिने नारदाय नमस्तुभ्यं सर्वलोकप्रदासदा वसुदेवसुतं देवं तं सचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णं कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्गुरुं नौमि नारायणं हरिं कृष्ण कृष्णेति कृष्णन्ति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्म संसारात् उद्धराम्यहम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते यं तवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरकोऽभिनेदो तं सर्वहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य त्वन्मयादितरतश्चाक्षैष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोजितकल्पवक्त्रपर्वो निर्मत्सदानां सतां वेद्यं वास्तवमात्रवस्तु शिवदम् आपत्कलोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामृते किं वा परैरीश्वरः सद्य हृद्यवरोदते प्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तच्छना श्रीमद्भागवतं पुराणतिलकं यद्वैष्णवानां धनं यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं पदं गीयते यत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नष्कर्णमाविष्कृतं तत्शृण्वन् कपटं विचारणपरो भक्त्या विमुच्यन् नरः निगमकल्पतरोर्गलितं फलं शूकमुखादमृतद्रवसहितं पिबत भागवतं रसमालयं मुरवो रसिका भुविभावुकाः बध्नापीडं नटवरवपु कर्णयोकर्णिकारं बिभ्रतवासकनककपिशं वैजयन्तीं कमालं रन्ध्रान्ध्रेणो ददर्सूदय पूररङ्गोपरुन्धहि वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि ॐ श्रीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरः करुणबिम्बफलादलोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरवीन्द्रनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ने अद्यैव मे विशतु मानसराजहंसो प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैः कण्ठावरोदनविधौ स्मरणं कुतस्ते योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्याष्टहस्तशरणश्रवणत्वगावि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्नाथपाणि मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदवदहासं विठ्ठलं चिन्तयामि
विवेकाने जाणे सुगठित समाजाची कविले महासिद्धांताचे गुणरसिकत्व कनिले लसी तरते तरविला श्रीमद भागवत तरू तया ज्ञान शापे विमलमते वंदन करू अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पलाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवं बोला पुंडलिकावतन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय महावीर ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय श्रीमद्भागवत महापुराण की जय सभा संतन की जय सद्गुरु जयंत जी महाराज की जय सद्गुरु राजाराम शास्त्री महाराज की जय सभा संतन की जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः अथ श्रीमद्भागवत महापुराणम् अथ दशमस्कन्धः अथ चतुष्पञ्चाशत्तमोऽध्यायः श्रीशुक उवाच इति सर्वेषु सरन्धा वाहनारुह्य दंशिताः स्वस्वैर्बलैः परिक्रान्ता अङ्गेय युद्धपतान्मुखाः तानापततालोक्य यादवानि प्रयुतपा तत्सम्मुखा राजन विस्तृज्य स्वधमुचिते परम पवित्र अशा पुण्यसलील आणि भागीरथीच्या दक्षिण तीरावर भगवान शुकाचार्य राजर्षी परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगत आहेत. तीच पवित्र कथा नैमिषारण्यामध्ये पुण्यसलील गोमती मातेच्या पवित्र किनाऱ्यावर उग्रश्रवा नामक सूत आणि शौनकादी ऋषींना सांगत आहेत आणि तीच पवित्र कथा आपण या कल्याण शहरामध्ये ऐकत आहात. आज आपल्या कथेचा 6वा दिवस उजळला. श्रीमद भागवत महापुराणाच्या दशम स्कंदाला आपण सुरुवात केलेली आहे. या दशम स्कंदामध्ये भागवताच्या दशलक्षणापैकी निरोध लक्षण त्याचा आपण विचार करीत आहोत. या निरोध लक्षणामध्ये भगवंताचा जन्म कर्म आणि लीला आपण ऐकत आहात. भगवंताचा जन्म कर्म दिव्य इतक्या दिव्य आहेत की जे भगवंतानं केलं ते सामान्य मनुष्य कधीही करू शकत नाही. म्हणून भगवंताचं कर्म दिव्य आहे, भगवंताच्या लीला दिव्य आहेत. आपण काल कथा ऐकली की भगवंतांनी 7 वर्षाचे असताना एवढा 11,000 योजने उंच आणि गोवर्धन पर्वत नखाच्या अग्रभागावर तोडून धरला. हे सामान्य माणसाला जमेल का? मी म्हणते की नाही, गोवर्धन पर्वत काय पण एक गुळाची बेली नाही, एक गुळाचा खडा. मी तर म्हणते की नुसतं फुल आपण तोडून पाहतो, तोडता येणार लगेच पडून जातात. म्हणून भगवंताचं कर्म दिव्य आहे, परंतु ते तत्वतः ज्ञानानं जाणायला पाहिजे, ते आध्यात्मिक आपण जाणायला पाहिजे. भगवंताची कथा
आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक 3 प्रकारे ऐकायला पाहिजे. या भागवतामध्ये कथा आपण आधी भौतिक ऐकत आहात, रूपकात्मक भाषेत ऐकत आहात, त्याचा आध्यात्मिक अर्थ. भगवंताचं तत्व जाणून घेणे किंवा भगवत प्राप्ती या भागवतामध्ये परब्रह्माचं वर्णन सोडून काहीच नाही आहे. आपण पहिल्या दिवशी ऐकलं की भगवंताचे किती अवतार? 24. मग या 24 अवताराची रहस्यमय कथा म्हणजे भागवत. परीक्षित राजाने ज्यावेळेस प्रश्न विचारला, स्वतः महाभारत यथाहं किलात्मनी कृष्णे निवेशनी संगम मनस्तक्ष कलेवरम. हे महाभारत, तुम्ही मला अशा कथा सांगा की जेणेकरून माझं मन भगवंतात प्रविष्ट होईल. कारण हे मन संसारात आसक्त झालाय, ते निघतच नाही. किती म्हटलं तर नाही ना, जमत नाही ना, काम आहे ना, एवढा आसक्त झालाय ते मन विषयामध्ये, संसारामध्ये. परीक्षित राजाने तोच प्रश्न विचारला की माझं मन भगवंतात प्रविष्ट होईल अशा कथा सांगा, संसारातून निघेल आणि भगवंताकडे जाईल. कारण मन भगवंताकडे गेल्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही. जोपर्यंत तुमचं मन संसारात भरकटताय ना, एक प्रकारे तुमच्या जीवनात दुःखच आहे. म्हणून मन भगवंताकडे प्रविष्ट झालं पाहिजे. इथे भागवत कथा ऐकायला आल्यावर सुद्धा इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी नाही. जेणेकरून येणारे श्रोते आहेत, दुःखाला पीडित झालेले आहेत, मग जेणेकरून त्यांना त्यांच्या संसारूपी दुःखाचा विसर पडून इथे आनंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे, अशाच कथा या भागवतात आहेत. आणि त्याच कथा ऐकायला पाहिजे. मन भगवंताकडे जायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, माझं मन तर मी भगवंताच्या चरणाजवळच ठेवून गेलेलं आहे. एकदाच का ते मन भगवंताकडे गेलं की मागे येत नाही. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. भागही जातो आणि शीनही होतो. अवघा झाला से आनंद, अवघा झाला से आनंद, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. म्हणून हे मन, हे जे चित्त आहे ना, या चित्ताला सांगायचं की बाबा संसार सोडा असं काही सांगितलं नाही. संसारही करावा, परंतु मन त्या चित्ताला सांगायचं की भगवंताचं ध्यान सोडू नको, भगवंताचं स्मरण सोडू नको. काम करता करता काम सोडा असंही सांगितलं नाही. तुमचे कामही करा संसाराचे, आणि संसाराचे काम करत असताना हे मन, हे चित्त त्या भगवंताकडे राहू. त्या चित्ताला सांगायचं की तुला दुसरं काहीच नाही, तू कशासाठी इथे भगवत प्राप्ती करण्यासाठी त्या चित्ताची योजना केलेली आहे. भगवंतानं ते चित्त आणि त्या चित्ताची देवता ही नारायणच आहे. मन, बुद्धी, चित्त आणि म्हणतात. मनाची देवता ही चंद्र, बुद्धीची देवता आहे बृहस्पती, चित्ताची देवता आहे नारायण आणि अहंकाराची देवता आहे रुद्र. चित्ताची देवता नारायण आहे. त्या चित्ताला त्याच्याकडे वळवायला पाहिजे, त्याला धमकी द्यायला पाहिजे की बाबा त्याच्याशिवाय तुला या दुसऱ्या जगात आनंदाची प्राप्ती देणारा कोणीच नाही आहे. आणि दुसरे नाही तुझ कोणी, आणि दुसरे तुझ नाही कोणी. नेमिल्या चित्ता पासोनिया, नेमिल्या चित्ता पासोनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी. ध्यानात मनात त्या भगवंताचं चिंतन असू द्या आणि संसाराची कामं करा. संसाराचे काम सोडू नका असं कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. संसार सोडा असंही सांगितलं नाही. फक्त संसारात आपण जे चिकटून राहिलेलो आहोत ना, तर ते आसक्ती सोडायची आणि अनासक्त भावानं राहायचं. मी जन्माला येताना एकटाच आलो, येताना ठिकाणं हाताने आलो,
येताना काही बरोबर घेऊन आलेलो नाही, मात्र इथे जे कमवलं ते माझ्या प्रभूने दिलं. त्यानं सुंदर बुद्धी दिली, त्यानं सुंदर हात दिले, त्यानं सुंदर पाय दिले, मन दिलं, आणि म्हणून आपण जे कमाई करतो ते भगवंताचीच कृपा आहे. आणि म्हणून अनासक्त भावना हे वैभव भगवंतानं दिलेले आहे तोपर्यंत त्याचा सदुपयोग करायचा, आणि सदुपयोग करून शेवटी ते धन आपल्याला इथेच सोडून द्यायचं आहे. बँकेत राहील, काही त्याची हिशेबाटी करतील, पण तुमच्या सोबत तर काही सुतांचा तोळा येणार नाही, असं तेही काढून टाकतात. त्या आमच्या गावाकडे कट्टद्याला एकदम श्रीमंताची बाई, खूप श्रीमंत. म्हणत आमच्या आईने एवढे कष्ट केले म्हणून आम्हाला हे दिवस आले. मग तिच्या अंगावर जे काही 9-10 सोनं होतं ते काढायचंच ती म्हणे. तसंच तिला आणि स्मशानामध्ये नेलं आणि जाळलं. पण तिच्याबरोबर गेलं का ते अग्नीमध्ये जाऊन, आणि दुसऱ्या दिवशी हे तिथे लोक 4 वाजेपासूनच इतके गर्दी, कोणी चालणे घेऊन गेलं, कोणी सुपडे घेऊन गेलं, आणि सत्य आणायला गेले तर तिथे सगळं असतं. म्हणून सोबत काहीच येत नाही. अशा प्रकारे मन भगवंताकडे जायला पाहिजे. खरं भगवंताची प्राप्ती करण्याकरताच आपण इथे आणि आलेलो आहोत. परीक्षितानं सुंदर प्रश्न विचारला की माझं मन भगवंताकडे जाईल असे तुम्ही फक्त मला कथा सांगा. त्यावेळेस शुकाचार्याने परीक्षित राजाला 10 लक्षणांनी युक्त अशी भागवत कथा सांगायला सुरुवात केली. या भागवताचे 10 लक्षणं मी दररोजच तुम्हाला सांगते, तुमचे तर आता तोंडी पाठवून घे. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, पोती, मन्वंतर, ईशान कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. आतापर्यंत तृतीय स्कंदामध्ये आपण सर्ग लक्षणाचा विचार केला, चतुर्थ स्कंदामध्ये विसर्ग, पंचम स्कंदामध्ये स्थान, षष्टम स्कंदामध्ये पोषण, अष्टम स्कंदामध्ये, सप्तम स्कंदामध्ये गती, अष्टम स्कंदामध्ये मन्वंतर, नवम स्कंदामध्ये ईशान कथा आणि दशम स्कंदामध्ये निरोध लक्षणाचा विचार. योग मायने ज्यावेळेस भगवंत शयन करतात त्यावेळेस या जीवाचं आपल्या उपाधीसह भगवंतात लीन होणं याला निरोध म्हणतात. एकंदरीत मनाच्या वृत्तीचा लय करणे त्याला निरोध म्हणतात. म्हणून मन भगवंताकडे जायला पाहिजे. या मनाच्या वृत्ती ज्या इकडे तिकडे भरकटतात ना त्या एक दशेने आणायच्या आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. भगवंतानं जे आपल्याला इंद्रिय दिली आहे त्या इंद्रियाचा सदुपयोग भगवत प्राप्तीसाठीच करायला पाहिजे, कारण ते साधनानं आपल्याला त्याची प्राप्ती करून देण्यासाठी आणि दिली. तर या दशमस्कंदामध्ये आपण निरोध लक्षणामध्ये भगवंताचं जन्म, कर्म आणि लीला ऐकत आहात. कालच भगवंताचा आणि विवाह सोहळा म्हणजे रुक्मिणी बरोबर आणि आपण मोठ्या आनंदात आणि साजरा केला, आपण आनंद व्यक्त केला. असं म्हणतात की भागवताची कथा चालू असताना जास्त काही आनंद नाही, पण भगवंताचा जन्म आणि भगवंताचा विवाह जर त्याचा आनंद नाही केला तर आपल्याला तो थोडासा दोष धरतो. म्हणून आनंद थोडक्यात, जास्तही धिंगाणा नाही, पण आनंद व्यक्त करायला पाहिजे. तर आपण तो आनंद लुटला आणि अशा त्या भगवंतांनी 16,108 पत्न्या केल्या. परीक्षित राजाला शुकाचार्य म्हणतात की भगवंतांनी 16,108 पत्न्यांबरोबर विवाह केला आणि गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यावेळी परीक्षित राजा म्हणतो की भगवंताच्या त्या सर्व विवाहाचा आणि कथा तुम्ही मला सांगा. शुकाचार्य म्हणतात की परीक्षिता, सत्राजित नावाचा एक राजा होता. सत्राजितस्वतरयां कृष्णाय कृतकेशः समर्थेरमणीना स्वयंमुद्यस्य भक्तवान. सत्राजित नावाचा एक राजा होता. तर या राजाने भगवान कृष्णावर पटाआड घेतले. हा सूर्याचा उपासक होता. सूर्य भगवंताने प्रसन्न होऊन याला एक मणी दिला होता. त्या मण्याचं नाव आहे स्यमंतक मणी. हा स्यमंतक मणी दररोज 8 भार सोनं देत होता. 8 भार म्हणजे 8 तोडे. हे या कलियुगातले कोटी वजन आहे, सगळे चटाकी वजन. 8 भार म्हणजे काय? श्रीधर स्वामीचं खूप मोठं भागवत आहे. तुम्ही पाहिलेलं आहे की नाही काय माहिती, पण खूप मोठं आहे. त्या भागवतामध्ये श्लोक, मग त्या श्लोकाचा पदच्छेद केलेला आहे आणि त्याचा अन्वय अर्थ काढलेला आहे. अन्वय अर्थ काढल्यानंतर आपल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या असतात ना तशा ओव्या आहेत आणि ओव्या झाल्यानंतर खाली अर्थ दिलेला आहे. म्हणजे खूप मोठा आहे ते भागवत. तर त्या भागवतामध्ये या
समंतक म्हणे दररोज 8 सोनं देत होतो, त्याची किंमत म्हणजे प्रमाण त्यांनी असं बारीक कंसामध्ये दिलेलं आहे की ते 8 सोनं म्हणजे किती. मी तुम्हाला सांगते, मला काही कळत नाही, पण मी काय आहे, मला खरं तुम्ही म्हणसाल मला काहीच येत नाही आणि मला काही कळत नाही. मी फक्त गोकमपट्टी पोपट बोलतो ना, अशी बोलतो. ऐकलं काय गोष्ट जसं जसं पाठ करून ठेवते, मग साधू संतांनी जे कीर्तन केलं ना, तशी माझी बुद्धी खूप एक पाठ आहे. मग ऐकते तसं तसं आणि ते तसं तसं उष्ट बोलते. मला माझ्या स्वतःच्या बुद्धीचा काही आणि नाही पाहिजे. तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की हा म्हणे 8 सोनं देत होता म्हणजे किती, 11 खंड्या. ऐकाय का, 11 खंड्या, 2 मन, 8 शेर, 31 गुंडा, 21 तोळे, 32 गुंडा. आता तुम्हाला खंड्यात आजीने करत असेल बहुतेक खंड्या आणि मन शेर काय आहे. हा शेर होता, मग किती शेराचा एक मन होत होता, हा किती मनाची एक खंडी होत होती. हा मग ते तुम्हाला समजून 11 खंड्या म्हणजे किती, मी त्यांचे ट्रॅक्टर आणणं पडेल तो खाल्ले पडेल एवढं सोनं तो म्हणे दररोज देत होता. आणि हा 17 जिताची पूजा करत होता. या 17 जितानं भगवान कृष्णावर खोटा घेतला आणि म्हणून अपराधाचं परिमार्जन करण्याकरता आपली सत्यभामा नावाची जी मुलगी होती ती भगवान कृष्णाला दिली. परीक्षितांच्या उत्सुकतेनं कथा विचारली की मग या 17 जितानं भगवान कृष्णावर खोटा का घेतला, मला ती कथा सांग. शुकाचार्य म्हणतात की परीक्षिता, हा जो 17 जित आहे, सूर्यानं दिलेला जो शमंतक मणी आहे, तो त्याच्या ऐश्वर्याचं काय म्हणतात, दाखवण्याकरता, वैभव दाखवण्याकरता आहे. तो काय करायचा, गळ्यामध्ये तो मणी घालायचा आणि फिरायचा. एक दिवस तो द्वारकेमध्ये आला तर त्यावेळेस द्वारकेतले लोक म्हणतात की सूर्य भगवान आले, सूर्य भगवान आले. भगवान कृष्ण म्हणतात, अरे तो सूर्य भगवान नाही, तो 17 जित राजा आहे, पण सूर्यानं प्रसन्न होऊन त्याला तो मणी दिलेला आहे म्हणून तो सूर्यासारखा तेजस्वी दिसतो. भगवान श्रीकृष्णाने त्या 17 जिताला तो मणी मागितला. म्हणजे अरे बाबा, तुझ्यापेक्षा जर तू उग्रसेन राजाला दिला तर उग्रसेन राजाजवळ त्याचा सदुपयोग होईल, पण तो लोभी असल्या कारणाने त्याला तो मणी दिला नाही. आपल्या राज्यात गेला, फिरून गेल्यानंतर आपल्या देवाऱ्यात ठेवला. जसं आपण संध्याकाळी श्राद्धात लावतो तशी तो सकाळ संध्याकाळ त्या मण्याची पूजा करून सकाळ संध्याकाळ तिथे दिवा लावतो. सकाळी उठून त्याला भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेन. 17 जिताचा भाऊ, काय नाव सांगितलं, प्रसेन. त्यानं तो मणी गळ्यात टाकला आणि तो सुद्धा स्वीकार करण्याकरता वनामध्ये निघाला. ज्या वाटेनं तो निघाला त्या वाटेनं जात असताना एक सिंह आला. त्या सिंहानं या प्रसेनाच्या घोड्याला मारलं, प्रसेनाला मारलं आणि त्या प्रसेनाच्या गळ्यामध्ये काय चमकणारा पदार्थ आहे म्हणून तो सिंह तो मणी घेऊन पळून चालला. इतक्या जांबुवंत नावाचं अस्वल तिथेच राहत होत. त्या जांबुवंत अस्वलानं या सिंहाला मारलं आणि त्याच्याजवळ काय चमकणारा पदार्थ आहे म्हणून तो घेऊन द्या. कोणालाच कळत नाही ते काय, फक्त काहीतरी चमकणारं दिसतं म्हणून ते जांबुवंत तो मणी घेऊन गेला. आणि हा जांबुवंत प्रसवन पर्वताच्या गुहेमध्ये राहत होता. तिथे गुहेमध्ये जाऊन त्यानं तो मणी आपल्या मुलाच्या पाण्यावर, मुलीच्या पाण्यावर खेळणं म्हणून बांधला. खेळणं किंमत पडत नाही ना, मग खेळणं म्हणून बांधला. इकडे प्रसेन घरी परत आला नाही. संध्याकाळ झाली, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, प्रसेन परत आला नाही. मग या 17 जितानं आळ घेतला की मी द्वारकेमध्ये गेला असताना या कृष्णानंच मला मणी मागितला होता आणि मी त्याला तो मणी दिला नाही म्हणून त्याने माझ्या भावाला मारलं आणि तो मणी घेऊन गेला असावा. खोटी वार्ता मारण्यासारखी पसरली, भगवान कृष्णाच्या कानावर द्वारकेमध्येही पसरली. भगवान कृष्णावर खोटा आळाला. म्हणतात की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. एरवी बाकीच्या ज्या चतुर्थी असतात त्या चतुर्थ्यांना चंद्र दर्शन घेतल्याशिवाय जेवायचं नाही, पण एक गणेश चतुर्थी अशी आहे की त्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं.
पण भगवंतांनी घेतलं, म्हणतात खोटे आहे का, आलाच त्यांच्यावर खोटा आहे. भगवान कृष्णाने आपल्यावर आलेला तो खोटा घालवण्यासाठी आपल्या बरोबर काही नागरिक घेतले आणि मग प्रश्नाचा शोध घेण्याकरता निघाला. तो ज्या वाटेने शिकार करण्याकरता गेला होता त्या वाटेने गेले, तर थोडं अंतर चालून गेल्यानंतर त्याचं प्रेत दिसलं, त्याचा घोडा बनून पडलेला दिसला. या लोकांनी त्याचे कपडे शोधले, मनी सापडला नाही. मात्र त्या प्रसेनाच्या प्रेताजवळ सिंहाच्या पाऊल खुणा उमटलेल्या होत्या. यांनी अंदाज केला की कोणीतरी प्राणी आणि इथे त्या पाऊल खुणाच्या मार्गाने ते पुढे गेले तर सिंह सुद्धा मरून पडलेला दिसला. मात्र सिंहाच्या प्रेताजवळ अस्वलाचे पाऊल उमटलेले होते आणि म्हणून अस्वलाच्या पाऊल खुणाचा मागोवा घेत ते प्रसवन पर्वतापर्यंत गुहेपर्यंत गेले. मात्र त्या गुहेमध्ये घोर अंधार होता. भगवान कृष्णांनी आपल्या सोबत आणलेले जे नागरिक होते त्या नागरिकांना सांगितलं की तुम्ही सगळेचे सगळे बाहेर थांबा, मी एकटा आतमध्ये जातो गुहेमध्ये आणि मनाचा शोध घेऊन येतो. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर बसा आणि माझी 8 दिवस वाटा, मी जर आलो नाही तर तुम्ही द्वारकेमध्ये निघून जा. ते नागरिक बाहेर थांबले. भगवान कृष्ण त्या गुहेमध्ये गेले तर खूप अंतर चालून गेल्यानंतर त्या मनाचा प्रकाश पडलेला होता. भगवंत त्या मनाच्या प्रकाशात पुढे गेले तर तो मनी एका मुलाच्या पाळण्यावर टांगलेला होता खेळण्यामध्ये. जसे भगवंत गेले तसे त्यांनी डायरेक्ट तो मनी घेण्याकरता हात पुढे गेला. मात्र तिथे त्या बाळाचं संगोपन करणारी जी दाई होती ती दाई जोराने ओरडली आणि त्या दाईचं ओरडणं ऐकून जांबुवंत अस्वल तिथे धावत आला. त्यानं पाहिलं की एक सामान्य मनुष्य माझ्या गुहेमध्ये आला आणि म्हणून जांबुवंत आणि भगवान कृष्ण यांचं घनघोर युद्ध सुरू झालं. या जांबुवंताला खूप ताकद होती, त्याच्याबरोबर सामान्य मनुष्य युद्ध करूच शकत नव्हता. शक्ती होती जांबुवंताला. हा राम अवताराचा होता तो जांबुवंत. तर भगवान कृष्णाबरोबर युद्ध सुरू झालं. सारखं रात्रंदिवस, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले. बाकीच्या नागरिकांना काय सांगितलं होतं, ऐकताय का तुम्ही? मग काय सांगितलं होतं, 8 दिवस थांबा, माझी वाट पहा, मी जर नाही आलो तर तुम्ही द्वारकेमध्ये निघून जा. आता त्या युद्ध करत असताना त्यांना किंकाळ्या ऐकू येत होत्या. यांनी विचार केला की एवढ्या किंकाळ्या ऐकू येत आहे, कृष्ण मेला, आणि म्हणून ते द्वारकेमध्ये गेले. सांगितलं त्यांनी की कृष्ण मेला. इकडे द्वारकेत शोकाची कळा पसरली. सगळीकडे दुःख आणि भेटण्याकरता लोक येतात, नातेवाईक. इकडे 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 झाले, 20 झाले, 25 झाले, 27 दिवस झाले, 28वा दिवस सुधारला. मग मात्र हा जांबुवंत मनात विचार करतो की अरे, एखादा सामान्य मनुष्य माझ्याबरोबर इतके दिवस युद्ध करूच शकणार नाही. मग हे माझे स्वामी तर नाहीत ना, कारण त्यांनी मला राम अवतारात वचन दिलं होतं की तुझी युद्ध करण्याची घमंडी पुरवे, आणि म्हणून मग स्मरण केलं की माझे स्वामी तर नाही ना. नुसतं स्वामी तर नाही ना, स्मरण केल्याबरोबर भगवान कृष्णाने ताबडतोब रामाचं रूप घेतलं. हातात धनुष्यबाण आणि सुंदर सौम्य रूप. जांबुवंताने नमस्कार केला आणि भगवान कृष्ण म्हणतात, रामचंद्र प्रभू म्हणतात की हे जांबुवंता, आणि ज्यावेळेस सीतेचा शोध घेण्याकरता आपण लंकेमध्ये गेलो, 6 महिने युद्ध केलं, सीतेची सुटका केली आणि अयोध्येत सत्कार समारंभ चालू होता, तर त्यावेळेस